नमस्कार, मी स्वाती. सोनाक्षी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. वाटण बनवायचा कंटाळा आला, पण बटाटा रस्सा भाजी तर खायची. तर बघा, साधी सोपी रेसिपी आपण बघूया. त्याकरता बटाटे कापून घेतले, कांदा कापून घेतला, एक टमाट्याची पेस्ट घेतली, अद्रक लसणाची पेस्ट घेतली, कढीपत्ता घेतला, काळा मसाला घेतला, मिरची पावडर घेतली, जिरे घेतले. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बटाटा रस्सा भाजी आपली तयार होणार आहे. बघा, कढई तापवायला ठेवली. त्यामध्ये आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही तेल वापरा. आता बघा, मी 1 पळ्या तेल घातलेले आहे. आता जिरं टाकायचं आहे. तेल तापल्यानंतर छान असं जिरं तडतडू द्यायचे. जिरं तडतडल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. नंतर कांदा टाकायचा आहे कापून घेतलेला आपण. खूप सुंदर अशी ही बटाटा रस्सा भाजी होते. अजिबात झंझट नाही आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता कांदा आपला छान असा सोनेरी रंगावर होईपर्यंत हलवायचा आहे आपल्याला. बघा, आता आपला कांदा सोनेरी रंगावर परतलेला आहे. त्यानंतर काळा मसाला, घरगुती मिरची पावडर आणि हळद पावडर, धना पावडर मी नाही टाकलेली आहे, माझ्याकडची संपलेली होती म्हणून. आता बघा, त्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपले मसाले करपत नाही. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. त्यानंतर आपण 1 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही 2ही वापरू शकतात. तुम्हाला कितपत भाजी करायची आहे, बनवायची आहे. बघा, आता छान असं हलवून घ्यायचं. बघा, तुम्ही न वाटण करता किती सुंदर अशी तरी पण आलेली आहे. भाजीला खूप सुंदर लागते. आता बटाट्याचे काप आपण असे करून घेतलेले आहे. बटाटा आतमधून कापून मग चक्क्या केलेल्या आहे. आणि आता बघा, आपला मसाला झालेला आहे. आता बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून आपल्याला टाकून घ्यायचे आहे. बटाटे पाण्यातच ठेवायचे कट करून. याप्रमाणे बटाटे मी कट केलेले आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही चौकोनी तुकड्यांमध्येही करू शकता. आता छान असे हलवून घ्यायचे. खूप सुंदर बघा, ही भाजी आपली होणार आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता आपल्याला परत झाकण ठेवायचे आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायची आहे. आणि बघा, आता एक वाफ आल्यानंतर परत आपल्याला आता गरम पाणी आपण करून घेतलेले आहे. गरम पाणीच टाकायचे आहे. आता बघा, आपल्याला कितपत रस्सा हवा आहे. तुम्हाला कमी हवा तुम्ही कमी टाका, तुम्हाला जास्त हवा जास्त टाका. भाकरीसोबत थोडासा रस्सा जास्त लागतो. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. बघा, किती सुंदर अशी तरी आलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आता एकदा हलवून परत आपल्याला गॅस थोडासा मीडियम करून आपल्याला झाकण ठेवून बघा असं छान असा बटाटा शिजू द्यायचा आहे आपला. आता बटाटा आपला शिजून झालेला आहे. कट करून बघायचा आहे. माझ्याकडून स्किप झालं. छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची. बघा, आपली झटपट अशी रस्सा भाजी, बटाटा रस्सा भाजी तयार झाली का नाही. तुम्हाला आवडल्यास नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की मला सांगा. लाईक करा आणि शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. आणि बघा, आता एकदम न झंझट करता भाजी तयार झालेली आहे. सोनाक्षी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. किती सुंदर आपली भाजी दिसते आहे. अजिबात झंझट न करता खूप सुंदर अशी भाजी आहे. बघा, किती सुंदर आपली भाजी झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. दिसायलाच किती सुंदर अशी ही बटाटा रस्सा भाजी लागते. अजिबात काहीही वाटण न करता केलेली आहे. म्हणजे खूप झटपट होती. अगदी कुणीही सहज बनवू शकेल. ह्याप्रमाणे तुम्ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.